वेलकम टू माय चॅनल। आज पण उठायला उशीर झालेला आहे। काल संध्याकाळवरी फटाके फोडलेले आहे 11 वाजेवरी, त्याच्यानं उठायला उशीर झालेला आहे। आज आहे लहान दिवाळी, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या। आणि आज पण गाय गोधन पण आहे। आज गाय गोधनाचा पण ब्लॉग मस्त येणार आहे, पाहायला विसरू नका। तर आपण पांढरदेवी आता भेटूया पांढरदेवीला। आपल्या गावची नदी पाणी वाहतच राहते 12 महिने। हे आहे आमच्या गावची शाळा, जय जगन्नाथ बाबा महाविद्यालय, आमच्या गावचं मंगल कार्यालय। हे आमच्या गावचं जगन्नाथ बाबाचं मंदिर, गावात एंटर झालं बाबा मंदिर दिसते। गावची शाळा, जगन्नाथ बाबाचं मंदिर, पेट्रोल पंप मारेगाव, करणवाडीहून डायरेक्ट नवरगाव, तिकडून जायचं काही कुठे जायचं, तिकडून जायचं। भाऊ आता पेट्रोल टाकून राहिलेला आहे, आमचे परम मित्र करून राहिलेला आहे नाश्ता। आपला नाश्ता झालेला आहे, आता निघून राहिलेला आहे पांढरदेवीला मारेगाववरून। आता आलो आहे करणवाडीच्या समोर। आता पोचलेलो आहे पांढरदेवीला। आता आपण गाडी पार्क करूया। आता मित्र गाडी पार्क करायला गेलेला आहे। या आहे पांढरदेवीचा माहोल, हे आहे पांढरदेवीची पार्किंग। हे आहे आमचे भासाजी मित्राचे। चाललेलो आहे पांढरदेवीच्या अंदर, पावा किती गर्दी आहे। मेन जागेवर आलेलो आहे, आता बघूया माहोल। बघून घ्या माहोल पांढरदेवीचा। या थोडा कमीच आहे, मग समोर समोर जास्त माहोल राहते। संग्रून आहे, स्टॉल पण सुरू झालेले आहे। हे गोधण्याचं स्टॉल, हे असं काय आता पाहून गेलो, हे काढून घेऊन स्टॉल खूप लागलेले आहे। इथं भज्याचं आहे, इथे टॅटूचं आहे, अजून लई समोर समोर स्टॉल आहे, तर काही पूर्ण तुम्हाला दाखवू शकत नाही। आलेलं आहे पांढरदेवीच्या अंदर, इकडं आहेच अजून स्टॉल आहे। हे आमचे मित्र मजाक करताय, आम्ही काही कोणी व्यसन करत नाही। ज्यूस, नदीला पण पाणी आहे। इकडं कमी दिसत आहे, फक्त थंड वाटतंय पुण्या। आहे पांढरदेवीच्या मंदिरात, आता घेऊया आपण दर्शन। एंटर झालेलो आहे, जाऊया दर्शन घेऊया पांढरदेवीची देवी। हा आहे पांढरदेवीचा माहोल। दुसऱ्या मंदिरात आमचे मित्र चाललेले आहे समोर। हे आहे गणपतीची मूर्ती।
रंगीने काम चालू आहे. जय भोले. या दगड उचलल्याच्या ना जे चुकी केलेल्या आहे त्या माफ होते. पांढरदेवीचं गार्डन काय इकडे येत नाही. आता चाललेलं आहे गावाला. एवढ्या गर्दीत फोन लागणं मुश्किल. आपण भाषेसाठी गाड्या घेतलेल्या आहेत 200 रुपये में. चलो घर में मिलते. आलोय आमच्या गाडीकडे. आता जवळजवळ आलेली आहे गाडीपाशी. आलेले आपल्या गाडीपाशी पण गाडी काढायला काही जागा नाही. तर कशी काढते आमचे भाऊ पाहूया. आमची गाडी आता निघलेली आहे गावाकडे जायला. माहोल बघण्यासाठी कितीतरी गर्दी राहते. 1-1.5 लाख लोक होते तिथे. आता गाया चाललेल्या आहे बरोबर. आता मारेगावात एंटर झालेला आहोत.
आलोला घरी. ईदच्या सणाबद्दल तुम्हाला काही माहिती द्यायची आहे. आपण एका ईदच्या सणासाठी आपण जनावराच्या दशा करतो. सण साजरा करायचा असेल तर जनावराचा मान करा, तरच आपल्याला जनावर चांगले बरं कधी बिमार नाही पडत. सण करायचा असेल तर साजरा करा, जनावराच्या हाल नको करू. हेच माझं म्हणणं. दुपारची झोप झालेली आहे तर आपण खाऊया. चिवडा आईने केलेला आहे. चिवडा खाऊन बघूया कसा झाला आहे. आपला चिवडा खाणे झालेला, आता पिऊया चाय. देऊन याच्याच पहिलं झालेली आहे घरची पूजा. बघून येऊया गावची गाय गोदार. गावातला माहोल बघायला गेलतो, पण का करते आज गावातला माहोल थंड आहे आणि आम्हाला यायला उशीर झालेला आहे. येऊन यायला उशीर झालेला आहे ना, म्हणून गावचा माहोल थंड झालेला आहे. बकऱ्या चाललेल्या आहेत चराला. आईने एक काम दिलेलं आहे, आता विलायची आणायला चाललेलं आहे दुकानात. विलायची घेणं झालेलं आहे, आता चालवलं आहे घरी. आपल्या घरी करणं आहे सुरू बालुशाही. इकडं पाक शिजत आहे, इकडं बालुशाही करत आहे. संध्याकाळ झालेली आहे. लाईट, सिरीज, दिवे लागलेले आहे. बघूया. सिरीज पण लागली आहे, दिवे पण लागलेले आहे. बघावया. ही आहे सकाळची रांगोळी, ही आहे संध्याकाळची रांगोळी. जे आता चिवडा खात आहे. या झाडा या चक्री हे काहून अशी कर. आता माझं जेवण झालेलं आहे. येथेच माझा व्हिडिओ संपून राहिलेला आहे. आखरीवरी बघण्यासाठी धन्यवाद. आणि काही शब्दात मी थोडं तर त्या गोष्टीकडे इग्नोर करा आणि माझ्या व्हिडिओचा आनंद घेत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.